ओला कॅबच्या एका चुकीमुळे कल्याणमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि एका मोठ्या बहिणीचे डोळे अश्रूंनी भरून आले। कल्याणमध्ये घडलेली ही घटना अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी ठरली। आईला भेटण्यासाठी निघालेल्या 2 सख्या बहिणींनी ओला कॅब बुक केली। पहिली कॅब आली, मोठ्या बहिणीने 11 वर्षांच्या लहान बहिणीला त्या गाडीत बसवलं। सामान ठेवून चालकाला OTP दिला, पण इथेच झाला सगळा घोळ। दुसरी कॅब येत असतानाच पहिली कॅब अचानक निघून गेली आणि लहान मुलगी त्या गाडीत एकटीच होती। मोठ्या बहिणीचा थरकाप उडाला। तिने लगेच चालकाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने एकही फोन उचलला नाही। घाबरलेली बहीण भर चौकात ओक्साबोक्शी रडू लागली। परिस्थिती गंभीर होताच तिने 112 हेल्पलाईनवर कॉल केला। महात्मा फुले पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी चौकशी सुरू केली। दरम्यान चालक पोलिसांचेही फोन उचलत नव्हता। मात्र काही वेळाने चालकाचा फोन आला। तो कळव्यापर्यंत पोहोचल्याचं त्याने सांगितलं। पोलिसांनी तात्काळ चालकाला गाडी मागे फिरवण्याचे आदेश दिले। जवळपास 1 तासानंतर ती गाडी पुन्हा कल्याणमध्ये परतली। गाडी थांबताच लहान बहीण सुरक्षित असल्याचं पाहून मोठ्या बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही, पण फक्त एका चुकीमुळे 1.5 तास संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, कल्याण डोंबिवली।